नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत चिकन खरडा. आधी साध्या सिंपल पद्धतीमध्ये पटकन होणार असं. तर त्यासाठी मी तुम्हाला साहित्य दाखवतो. इकडे मी घेतलेला आहे भाजलेला कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि खूप सारी आपण कोथिंबीर घेतली कारण आपण खरडा करतोय त्याच्यामुळे. शिवाय इकडे मी हे अळणी चिकन घेतलेलं आहे, छान उकडून घेतलेलं आहे. कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की ह्याचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे. तर आता आपण हे छानपैकी वाटण करून घेऊया. तर आता फोडणीसाठी आपण टाकून घेतोय तेल. पॅन गरम झालं, त्याच्यामध्ये आता मी 2 ते 3 चमचे जे तेल आहे ते टाकून घेते. तेल छानपैकी गरम करून घेणार आहे आपण इकडे. आणि त्याच्यामध्ये आपण फोडणीला टाकणार आहे थोडासा बारीक चिरलेला कांदा. तर इकडे आपला कांदा जो आहे हा थोडा परतला गेलेला आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, कारण आपण जे खरड्याचं वाटण केलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण अद्रक लसूण वापरलेला आहे त्याच्यामुळे. आता जे आपण वाटण केलेलं आहे खरड्यासाठी ते टाकून घेऊया. छान असं ग्रीन वाटण केलेलं ते आपण टाकून घेणार आहे. आता या तेलावरती आपण छानपैकी परतून घेऊया. तर थोडंसं आपण त्याच्यात लाल तिखट टाकणार आहे, अगदी नॉर्मल असं, कारण आपण त्याच्यामध्ये मिरची सुद्धा वापरली आहे ना. चवीप्रमाणे हळद, म्हणजे थोडीशी हळद टाकूया आणि चवीप्रमाणे आपण मीठ. तर मीठ मी कमी टाकले कारण आपण उकडतानाच मीठ टाकलं होतं म्हणून. तर आता ही रेसिपी दाखवण्याचं कारण नेमकी कारण मी एकदा बनवलं होतं, आमच्या घरी सगळ्यांना आवडला होता. तर म्हटलं आज मी बनवतेच आहे, तर म्हटलं ह्याचा सुद्धा ही व्हिडिओ होऊन जाऊ दे तुमच्यापर्यंत, तो आपण शेअर करूया म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे. तर आता इकडे आपला मसाला छान परतून झालेला तेलावरती. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे हे चिकन. इकडे थोडंसं पाणी आपल्या चिकन मध्ये आहे, आपल्याला पूर्ण असं ड्राय करून घ्यायचं आहे. तर इकडे आपला छानपैकी खरडा रेडी झालेला आहे. आता आपण त्याच्यावरती टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण गॅसची फ्लेम करणार आहे बंद. तर इकडे आपली ही पटकन अशी होणारी चिकन खरडाची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला सुद्धा आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन पुन्हा भेटणार. तोपर्यंत मस्त खा आणि सुदृढ राहा.